सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. ठाकरे बंधूंची युती म्हणजे प्रीतिसंगम नव्हे तर भीतीसंगम. मराठी माणूस ठाकरेंना साथ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात. मारहाण करणं म्हणजे विकास नसल्याचा टोला. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं मुंब्रा देवीला साकडं. ठाकरे कुटुंबाने घेतलं मुंब्रा देवीचं दर्शन. मतदारांना आज पैसे वाटप करण्यासाठी नवा नियम आहे का? घरोघरी प्रचार करण्यासाठी दिलेल्या मुभेनंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल, तर सतर्क राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनसेचे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. बिनविरोध नगरसेवक निवडूला दिलं होतं आव्हान. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप उमेदवार सीमा शिंदेकडून पैसे वाटप. मनसे पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप. सीमा शिंदेनी आरोप फेटाळले. मुंबईतल्या चेंबूरमध्ये वॉर्ड क्रमांक 152 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांचा आरोप. तर कल्याणमध्ये देखील पैसे वाटपावरून हाणामारी. नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. पैसे वाटल्याच्या आरोपावरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. अजित पवारांनी केलेल्या सिंचन प्रकल्पातल्या आरोपांवरून भाजप नेत्यांचं तोंडसूड. 1999 पासून अजित पवार गप्प का बसले? बावनकुळे यांचा सवाल. तर आरोप न्यूट्रल करण्यासाठी वक्तव्य करत असल्याच्या मुनगंटीवारांचा टोला. शेलारांचं कुटुंब. नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे तरुण जखमी. हाताला आणि चेहऱ्यावर पडले 10 टाके. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.